तो माल दीड जो आहे, 2 फूट, पण माल त्याला बुळापासूनच येते. माल माल बुडापासून चांगला येते. आहे. याच्यापेक्षा कमी शेंगा असताना त्याला 8 पोत्याचा ॲव्हरेज आला एका एकरात. नमस्कार शेतकरी मंडळी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण मंगरुळपीर तालुक्यातील एका गावामध्ये आलेलो आहोत. रब्बी तुरीच्या विषयी आपण माहिती घ्यायसाठी. नमस्कार काका. नमस्कार. सुरुवातीला मला आपलं नाव सांगा. माझं नाव बबनराव शालिग्राम परांडे, राहणार पिंपळखुटा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. जिल्हा वाशिम. तर मला एक सांगा की हे जे तूर जे तुम्ही रब्बी घेऊन राहिले, तर नेमकं आधी मागच्या वर्षी तुम्ही लागवड केली होती का याची? नाही नाही नाही, हे माझं पहिलं वर्ष आहे. हो. पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं पीक पाहून आणि हा. त्यांना चांगलाच ॲव्हरेज आल्यामुळे हां हां हां, मी या पिकाची निवड केली. निवड केली. तर जवळपास तुमचं क्षेत्र किती आहे मग हे? हे आता सगळं 1 हेक्टरचं क्षेत्र आहे ते तुरीचं माल. 1 हेक्टरचं. तर मला एक सांगा की नेमकं हे किती बाय किती याच्यावर लावलेली आहे तुम्ही? मी हे 6 इंच बाय 2 फूट 6 इंच बाय बाय 2 2 फुटाच्या फूट, याच्यावर कारण लावलेली आहे. टोकन यंत्रानं मी लागवड केलेली आहे. हा. त्याच्यामुळे ते 6 इंचावर 3 ते 4 बी पडलेले आहेत हम्म, आणि 2 फुटाचा हे सवा ठेवलेला आहे. 2 फुटाचा. तर मला एक तुम्ही सांगा की याला पाणी पाटसरीचंच पाणी आधीपासून दिलं का कसं काय? नाही नाही नाही, हे शेंगा पकडेपर्यंत, चांगली फुलावर येईपर्यंत मी स्प्रिंकलरनं पाणी दिलं. हो. नंतर खालून पाणी चालू केलं. बरं, तर याला खते वगैरे आतापर्यंत किती दिले मग तुम्ही? 2 वेळा खत दिलं मी याला. हो, कोणकोणतं दिलं? पहिल्या वेळेस DAP खत दिलं, एका एकराला 1 पोतं अशा पद्धतीनं. आणि दुसऱ्या वेळेस 10-26 दिली. 10-26. आणि याला फवारणी किती झाल्या मग? 4 फवारण्या झाल्या याला हं. कीटकनाशकाच्या, अं, 10-10 दिवसाच्या अंतरावर. 10 दिवसाच्या अंतरावर. त्याच्यासोबत मी काही वरखतं वापरले, मायक्रोन्यूट्रॉन सारखे. हो. आणि बुरशीनाशक पण वापरले, M45, आपलं 22-3 सारखे. 22-3 सारखे M45 वगैरे ते सर्व वापरलं तुम्ही. तर जवळपास तुम्हाला काय अपेक्षा आहे की आपल्याला या क्षेत्रातने किती क्विंटल माल व्हायला पाहिजे? मी मागच्या वर्षी शेजाऱ्याची जी तूर बघली, हो. तर याच्यापेक्षा कमी शेंगा असताना त्याला 8 पोत्याचा ॲव्हरेज आला एका एकरात. एका एकरामध्ये. मला 8 पोते व्हायलाच पाहिजे असं बरोबर. अंदाज आहे. अंदाज आहे. आणि आता 8 दिवसात ही तूर कापणीला येणार आहे. बरोबर. तर याला डवऱ्याचे फेर किती झाले मग याला? मी 2 वेळा डवरण दिलं आहे. 2 वेळा आहे. पहिल्या वेळेस डवरण दिलं साधं. हो. दुसऱ्या वेळेस त्याच डवऱ्याला दोरी बांधून थोडं त्याला भरी मारली. भरी मारली. म्हणजे पाणी देण्यासाठी सोपं झालं बरोबर. आणि तुरीला पण भर बसली. आणि मला एक सांगा की तुम्ही कोणत्या तारखेला लागवड केली होती मग? ही मी 12व्या महिन्याच्या सुरुवातला 2-3 दिवसात त्या लागवड केली, म्हणजे 2 ते 3 तारखेला. 2 ते 3 तारखेला. जवळपास मग हे किती महिन्याचं पीक आहे? हे 3.5 महिन्याचं पीक आहे. 3.5 महिन्यातनी आपल्याला घरी येऊन जाते. घरी येऊन जाते. म्हणजे सोयाबीन निघाल्यानंतर पेरलं तर पेरलं चालतं तरी समजा. चालते. तर आता जे वातावरण तयार झालं होतं मागे, तर त्याच्यापासून काही याच्यावर काही हे झाला होता का, असा साईड इफेक्ट झाला थोडा होता? साईड इफेक्ट झाला हे, कारण काही शेंगा याच्या बिना दाण्याच्या आहेत. बिना जाण्याचे आहेत. हा. हे बुरशीचाच परिणाम आहे. हा. हे जे वरच्या शेंगा पकल्या नाही, हा. तर हे वातावरणाचाच परिणाम आहे. बरोबर. म्हणजे आणि- 100% शेंग पकली नाही या वातावरणात. नाही. तर मला एक सांगा की हे बियाण्याचं नाव काय वाणे? हे C11 असं या बॅगचं नाव आहे. C11. C11. तर कुठून घेतलं होतं मग तुम्ही हे? हे सेलू बाजारवरून एका कृषी सेवा केंद्रामधून घेतलं. असं काय? तर हां. आणि काही बियाणं यातलं घरगुती शेतकऱ्याचं पण आहे. बरं. त्यांनी समजा रब्बीच घेतलं होतं म्हणून. रब्बीच घेतलेली मागच्या वर्षाची तूर होती. हां हां. त्यांच्याकडून 20 किलो बियाणं नंतर न भेटल्यामुळे मग मी बॅगचं आणलं. बॅग चांगलं. केवढ्याची बॅग भेटली होती बरं आपल्याला? 240 रुपयाची 2 किलोची बॅग मिळाली. 2 किलोची. तर आता जवळपास याला 3-3.25 महिने कालावधी पूर्ण झाला. पूर्ण झाली. आता एक 15 दिवसांनी समजा हे आता हो, हे प्लॉट आता हात पकलेलं आहे. काढायला येणार आहे. आपल्याला आहे पूर्ण. कळाली. तर विकास भाऊ हे दाखवता इकडे शेगा अशा व्यवस्थित समोर येऊन थोडंसं. तर आणि काढायला बरं, मला एक सांगा, एक विचारायचं होतं की याची उंची नेमकं एवढीच होते का कसं काय? हो हो, एवढीच होती? उंची माझ्या शेतात तर एवढी झाली. हां.
याच्यापेक्षा ठेंगणीच राहते. हा. म्हणजे फुले संगम सोयाबीनच्या सारखीच राहते, परंतु माल जो 1.5-2 आहे, फूट, पण माल त्याला बुळापासूनच येते. माल माल बुडापासून चांगला येते. आहे. आज जे याची अशी जे क्वालिटी दिसू राहिली समजा, हा. तर आज फुले संगमच्या एवढं जे सोयाबीन आपलं हा, समजा एवढं वाढते, होते समजा, तेवढी तेवढ्याच दूर होते. पद्धतनं याची जी आहे आणि फुले संगम सारखेच त्याला शेंगा पण आहेत. म्हणजे तेवढ्या आता शेंगा. पोते फुले संगम पिकते, बरोबर. तसं हे पण कारण याला वेट आहे. हा. सोयाबीन पेक्षा वेटेड आहे नाही तुरीचं वाण. तर तुम्हाला 8 ते 10 क्विंटलची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. तर आता मला एक सांगा की नेमकं आता याला पाणी किंवा जमीन काही याच्यातनी असं काही नाही, भारी जमिनीत तर मला असं वाटतं की या साव्यामध्ये थोडा फरक पडला. बरं. हा. 2 फुटाचा 2.5 फूट झाला तरी चालेल. हा. आणि ही जास्त जोमा नाही आहे, कारण माझी जमीन हे साधारण आहे. बरोबर. हा. 6 इंच ते 1 फुटावर खडक आहे हिच्या. हा. हिला पाणी पण जास्त द्यावे लागतं हम्म. आणि ताकद बी कमी आहे हिच्यात. बरोबर. काळी मातीच्या जमिनीत जर हे वाण पेरलं हा. तर मला वाटते कमी व्यवस्थेत 10 क्विंटलचा ॲव्हरेज देऊ शकते. बरोबर. तर आता हा जो तुमचा भाग आहे, हा पहाडी पट्ट्यातनी येण्यासारखा आहे असं म्हणा. हो, भरकाडी जंगल आहे भरकाडी ना, जंगल आहे. खडक वर आहे ना. हा. बाकी जमीन जी आहे आमची गावची जी बाजूची जमीन आहे, आमचे पण काही शेत आहे, 18-20 फूट माती आहे तिच्यात काळी. बरोबर. याच्या 6 इंचच माती आहे. तर त्याला तरी कडक तुम्हाला लागू शकते. त्याची, तर मला एक सांगा मामाजी की बा याच्या आता तुमच्या भागातने किती शेतकऱ्यांना हे लागवड केलेली आहे? 4 ते 5 शेतकरी आहेत, 2-2 एकर 3-3 एकर अशी आहेत. 10-12 एकराची लागवड झालेली आहे आमच्या इथे. 10-12 एकराची. तर हे जे पीक जे आहे, पहिले आपण म्हणजे यूट्यूबवरच पाहत होतो की पंढरपूर साईडला जास्त घेत होते रब्बीमध्ये. यावर्षी आणि मागच्या वर्षीपासून काय होऊन राहिलं की शेतकऱ्याला या वातावरणाच्यानं काही जसं पाहिजे तसं घडून नाही राहिलं, परंतु शेतकरी काहीतरी करायच्या मार्गात नाही राहतेच. बदल करते. तर म्हणून तुम्ही त्या उद्देशानेही समजा याच्यात हो, आणि माझ्या शेतीत कसं आहे, हो. सोयाबीन निघाल्यानंतर हो. हरभऱ्यासारखं पीक येत नाही आणि गहू शेतकऱ्याला परवडण्यासारखं आहे. बरोबर. त्याच्यावर पर्याय म्हणून ही निवड केली आहे मी. पर्याय म्हणून त्याच्यावर. हो. तर आज जो आणि भावात बी चांगलं भाव आहे तुरीला. बरोबर. आणि 5-6 क्विंटल जरी बा पिकली तरी आपण चांगले पैसे कमवू शकतो. या उद्देशाने आपण तुरीचा वाण निवडला. तर तुम्ही मगाशी बोलले की तुम्हाला म्हणजे पेरासाठी तुमच्याकडे ऑलरेडी शेतकऱ्याची हे आलेली आहे, हो, 10 ते 12 क्विंटलची बुकिंग झालेली आहे. बुकिंग झालेली आहे. 1-1 क्विंटल बियाणं पुढच्या वर्षासाठी शेतकरी पाहून पण गेले तूर. बरोबर. तर ज्यावेळेस हा फुल अवस्थेतनी प्लॉट असत्या वेळेस तर एकदम चांगला दिसत असेल, खूप एकदम सुंदर, एकदम खूपच पाहण्यालायक समजा. म्हणून ते शेतकरी समजा येऊन गेले की आम्हालाही समजा आता बरं. मला एक सांगा की हे आता मार्केटमध्ये जर समजा आपण आता गेलो घ्यायला तर मार्केटमध्ये मिळणार नाही का? नाही नाही मिळणार. नाही म्हणजे तुमच्यासारख्या शेतकऱ्याजवळून आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल. घ्या लागेल. तर मला एक तुम्ही सांगा की आता जर आमच्या इकडचे भागातले शेतकरी, आज आम्ही तुमच्या शेतातनी जवळपास 80 ते 90 किलोमीटर वरून आलो, हो, तर आमच्या इकडे जर लावायची असली तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. काही हरकत नाही. मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर आहे 9763 22 67 96. हा तुमचा मोबाईल नंबर. आपण यांचा मोबाईल नंबरही घेतला आणि आपल्याला यांनी खरोखर शेतकऱ्यांनी काहीतरी करायला पाहिजे आणि त्या संदर्भातनी यांनी यांना अशी आशा आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.